शेवगाव तालुक्यातील करळ टाकळी या छोट्याशा गावामध्ये रविवारी शोककळा पसरली। गावातीलच विशाल अरुण गव्हाणे वय 22 या तरुणाचा नाथसागर धरणात बॅकवॉटर साइटवर विजेचा करंटने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली। विशाल आपल्या मित्रासोबत मासेमारीसाठी धरण परिसरात गेला होता, मात्र पाण्यात असलेल्या विद्युत तारेला हात लागताच विजेचा प्रचंड झटक्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांचे म्हणणे आहे की करळ टाकळी गावात वायरमन दिसत नाही, त्याची कामे खासगी इस्मालाकडूनच करून घेतली जातात। विशेष म्हणजे कहार समाजाने महिनाभरपूर्वीच MSCB महावितरण कंपनीला लेखी निवेदन देऊन धरण परिसरात डीपी लाईन तातडीने बंद करण्यात यावी अशी मागणी केली होती, पण अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले। या घटनेचा तपास शेवगाव पोलीस ठाण्यातील बीट हवालदार नितीन भदाने करत आहेत। पोस्टमार्टम ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे डॉक्टर लोखंडे यांनी केले। गावकऱ्यांसह कहार समाजाने दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून फक्त चौकशी नव्हे तर न्याय हवा अशी मागणी देखील संपूर्ण परिसरातून होत आहे। आर्यवत न्यूज प्रतिनिधी संदीप नांद्रे, शेवगाव। आम्ही 2 महिन्यापूर्वी अर्ज केला होता MSCB बोर्डला की लाईट कट करावा। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही लाईट कट केली होती, शेतकऱ्यांनी ती लाईन जोडलेली आहे। हे बघू शकता तुम्ही, हे कडीपासून किती पाणी खोल पाण्यापर्यंत LT आहे। पंधरा ते 20 पोल आतमध्ये आहेत आणि इतक्या खोल पाण्यातही लाईट चालू ठेवलेली आहे। कृपया करून सरकारने याची दक्षता घ्यावी आणि हे बंद करावे।